आपला सिंधुदुर्गच्या वतीनं कलाभूषण पुरस्कार प्रदान करताना मी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय नंदकिशोर काळेसाहेब यांना विनंती करतो की अशा कलंदर व्यक्तिमत्वाचा आपण कलाभूषण पुरस्कार देऊन सन्मान करावा। आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं एकांकिका, नाट्य, अभिवाचन, निवेदन अशा विविध क्षेत्रामध्ये निलेश पवार यांचा आवाज, त्यांचा अभिनय आणि एकूणच त्यांचं कलंदर व्यक्तिमत्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या पुढील कला प्रवासाला आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक सदिच्छा। आपल्या आवडीच्या छंदाला पॅशन बनवलं, स्वतःमधील वेगवेगळ्या पैलूंचा शोध घेतला की माणूस स्वतःमध्ये रमतो आणि त्याची स्पर्धा सुरू होते स्वतःशीच। काही व्यक्तिमत्व त्यांच्या नावाने ओळखले जातात, तर काही व्यक्तिमत्वांना त्यांच्या अंगी असलेला एखादा कलागुण असामान्य बनवतो। आपल्या भारदस्त आवाजाने कला विश्वात आपली वेगळी ओळख उमटवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमट गावचे सुपुत्र निलेश पवार ओळखले जातात त्यांच्या भारदस्त आवाजामुळे। निसर्गदत्त देणगी लाभलेल्या या गुणावर अविरत काम करत आज कलाक्षेत्रातील नाटक, सिरियल, डबिंग, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, निवेदक, सूत्रसंचालक, समालोचक, अभिनेता या सर्व क्षेत्रात निलेश यांचा आवाज निनादतो आहे। उरी पाऊस दाटला या त्यांच्या पहिल्या पाऊस गणनेवर आधारित अल्बमच्या निमित्ताने गीतकार आणि कवी म्हणून त्यांचे वेगळे रूप रसिकांना अनुभवायला मिळाले। कॉलेज जीवनापासूनच कलेशी त्यांची घट्ट मैत्री जुळली। सुप्त कलागुणांना हवा असणारा परिस्पर्श युथ फेस्टिवलच्या माध्यमातून झाला आणि सुरू झाला नवनवीन पैलू पाडणाऱ्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा प्रवास। अक्षर सिंधू साहित्य कला मंचामध्ये एकांकिका, नाटक, दीर्घांक, काव्यवाचन, अभिवाचन असे नानाविध कलाप्रकार हाताळतानाच एकांकिका स्पर्धा आणि राज्य नाट्य स्पर्धेची शिदोरी अनुभवाच्या माध्यमातून जमा झाली। याच शिदोरीच्या बळावर आकाशवाणी रत्नागिरी आणि दूरदर्शन मुंबई या सशक्त माध्यमांमध्ये हंगामी निवेदक, मुलाखतकार, लेखन, निवेदन, निर्मिती सहाय्य इत्यादीचे धडे मिळाले। या सगळ्या अनुभवातून आवाजाच्या दुनियेत निलेश यांनी फ्रीलान्सिंग काम सुरू केले। लेखन, मुलाखतकार, सूत्रसंचालन, व्हॉइस, डबिंग, व्हॉइस कल्चर, वक्ता, प्रशिक्षक या माध्यमातून आजही ते स्वतःचा शोध घेत आहेत। आपल्याला मिळालेला अनुभव प्रशिक्षणाच्या रूपाने नवी उमेद असणाऱ्या कलाकार आणि मित्रमैत्रिणींना शेअर करावा यासाठी आवाजाची कार्यशाळा अर्थात व्हॉइस कल्चर संस्कार प्रशिक्षण वर्गाचे ते आयोजन करतात। प्रवासाचे ध्येय निश्चित असेल तर मैलाचा एक दगड पार पाडला जातो। याच अनुभवाला अजून सशक्त करण्यासाठी झी मराठीवरील गाव गाता गजाली, रात्रीचे खेळ चाले, सोनी मराठीवरील भेटी लागे जीवा आणि स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकांमधून छोट्या पडद्यावर त्यांनी अभिनय कला सादर केली। कला हा समाज जीवनाचा आरसा आहे। समाजाप्रती आपली बांधिलकी राखायला हवी, म्हणून प्रथम आपण संवेदनशील माणूस बनलं पाहिजे, तरच आपण चांगले कलाकार म्हणून जनसामान्यांच्या मनात स्थान मिळवू शकतो। सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून प्रायोगिक नाटकांसोबतच असलेली निलेश यांची बांधिलकी अधांतर, युगानुयुगे तूच, जन्म एक व्याधी, कृष्णविवर, आपण चहा घ्यायचा या नाटकातील त्यांचा अभिनय बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते। कलेप्रती सजगता असणाऱ्या आणि आपल्या आवाजाला आपली ओळख बनविणाऱ्या निलेश पवार यांना कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।